नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी पुन्हा समोर आलेली आहे आणि यावेळी ती थेट दिल्लीवर धडकलेली आहे। जंतर मंतरवर भर पावसात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं जात आहे। खासदार बाळ्यामामा म्हात्रेंच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि महाराष्ट्रातून हजारो आंदोलक दिल्लीत दाखल झाले। नवी मुंबईत विमानतळाला दी.बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे। केंद्र सरकार निर्णय का घेत नाही असा म्हात्रेंनी सवाल केला। विशेष म्हणजे हे नाव देण्यात यावं किंवा त्याला कोणतीही आडकाठी नाही हे काही सरकारी प्रतिनिधींकडून जाहीर करण्यात आलं होतं। दी.बा. पाटलांची मागण्याला तत्वता मान्यता देण्यात आली होती। मग आता अडचण काय विचारलं जाते। शिवाजी काळे दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, सर, राजधानी दिल्लीमध्ये भर पावसामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनामध्ये सुरेश मामा म्हात्रे म्हणजे बाळामामा म्हात्रे खासदार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन असलं तरी सर्वपक्षीय खासदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। हजारो लोक दिल्लीमध्ये येणं हे याच्यासाठी येणारा खर्च देखील मोठा असतो। मात्र भर पावसामध्ये हे सर्व बांधव जे आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले। त्यांचं म्हणणं असं आहे की या अगोदर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की जेव्हा विमानतळ सुरू होईल त्यानंतर दी.बा. पाटील यांचं नाव देण्यात येईल, मात्र नाव देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळं या सर्व लोकांचं जे आहे या ठिकाणी आंदोलन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या आंदोलनानंतर मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये घेण्याची घोषणा यांनी केलेली आहे। दुसरा मुद्दा म्हणजे या सगळ्या आंदोलनामध्ये एक आहे तो म्हणजे आज संध्याकाळी या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री नायडू यांना पत्र दिलं जाईल। त्याचबरोबर महाराष्ट्रातील मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांना देखील हे पत्र देण्यात येणार आहे। त्यामुळं लोकांच्या मनामध्ये आता जर झालं नाही तर भविष्यामध्ये आम्ही 5 राज्यामध्ये जे बांधव आहेत त्या बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोठं आंदोलन राज्यात करू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आंदोलन सध्या सुरू आहे आणि सर्व पक्षीय खासदार या आंदोलनाला भेटी देण्यासाठी येताना पाहायला मिळतात। शिवाजी, दी.बा. पाटलांच्या नावाची मागणी आता थेट दिल्लीला धडकलेली आहे आणि आपण याचा पाठपुरावा करत राहू। इथे महाराष्ट्रातल्या सरकारच्या प्रतिनिधींना विचारू की या मागणीचं काय झालं। धन्यवाद शिवाजी, वेळोवेळी माहिती घेत राहू। दरम्यान 3 वर्षापासून ही दखल घेतली नाही आणि म्हणून आज नाईलाजाने आम्हाला दिवाणची वारी दिल्लीच्या दारी या घोषवाक्यानुसार इथे यायला लागेल। हे सरकारलाच विचारायला लागेल ना, तुम्ही जर ठाम आहात नाव देणार जाऊन गोडं कुठं आहात। म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा। राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे, केंद्र सरकारने अंतिम कॅबिनेट बैठकीसाठी निर्णय बाकी आहे, तो घ्यावा। पुढची दिशा महाराष्ट्रातलं आंदोलन। आमचे 5 जिल्हे आहेत, 5 जिल्हे बंद ठेवू।